नमस्कार. आपण जामनेर तालुक्यातील डोहरी या गावामध्ये आलेलो आहे आणि या गावामध्ये आई सप्तशृंगी मातेचा एक चांगल्या प्रकारची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी झालेली आहे आणि या उत्साहाला आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भावी भक्त पुरुष आणि महिलांची उपस्थिती या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती होती आणि एक चांगल्या प्रकारचा एक भारदस्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे. या कार्यक्रमाचे सर्व जी मंडळी आहे त्यांनी अतिशय परिश्रम करून या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं आणि एक चांगल्या प्रकारचं एक भारदस्त असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. साहेब, या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आईच्या प्राणप्रतिष्ठेवर आलेला आहे. काय सांगले या संदर्भात मध्ये आपण? या डोहरी नगरीमध्ये आई जगदंबेच्या कृपेने तसेच आमचं ग्रामदैवत बन्नास बाबा तसेच महादेव आणि बजरंग बली तसेच आमच्या डोहरी ग्रामस्थामधील किंवा ग्रामनगरीतील 3 साधू आहेत. त्या तिघांच्या हस्ते आणि 3 दिवसापासून होम हवन करून या ठिकाणी आज 6 तारखेला सकाळी 9 वाजता प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. कार्यक्रमाची रूपरेषा ही 3 दिवसाची होती. 4 तारखेला संपूर्ण गावामध्ये एक आनंद उत्साहामध्ये वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे टाळ मृदुंग याच्यावरती आई सप्तशृंगीची पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये आमच्या डोहरी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या लहान विद्यार्थ्यांनी एक लेझिम आणि ढोलताशावरती ताल धरला होता. तसेच गावातील काही महिला यांनी या ठिकाणी उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी शृंगार करून किंवा देवीला कशा प्रकारे आनंदित आपल्या गावात आणता येईल यासाठी उत्साहाने त्या ठिकाणी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे गावातील सर्व नागरिक यांनी सुद्धा या ठिकाणी उत्साहाने या ठिकाणी सहभाग घेतलेला आम्हाला दिसून आला. काल 5 तारखेला होम हवन हा सकाळी 7ला चालू झाला तर संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत गुरुजींच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यानंतर 12 वाजेपासून जवळजवळ 3-3:30 वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं गेलं होतं आणि त्यासाठी जामनेर तालुक्यातील तसेच गावाच्या आजूबाजूची जवळची जी खेडी आहेत या पंचक्रोशीतील बऱ्याचशा भावी भक्तांनी या ठिकाणी आईचं दर्शनही घेतलं आणि महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतलेला. साहेब, मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो की आपण एक भारदस्त कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं. प्राणप्रतिष्ठेचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या माध्यमातून आपण फ्युचरमध्ये आपलं अजून भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे, काय सांगाल? गावाचं विजन असं आहे की गावामध्ये सुख शांती लाभावी ही तर आहेच, परंतु आजच्या स्थितीमध्ये आपल्या गावातील जी लहान मुलं यांच्यावरती हिंदू धर्माचा संस्कृतीचा प्रभाव पडावा आणि त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या संप्रदायामध्ये इन्व्हॉल्व व्हावं आणि जास्तीत जास्त आपल्या धर्माचा प्रसार कसा होईल यासाठी त्यांनी टिकून राहावं किंवा त्यासाठी त्यांनी काय करता येईल यासाठी आम्ही पुढे भविष्यामध्ये यावरती अजून उपाययोजना करणार आहोत आणि चांगल्या प्रकारचे दरवर्षी या प्राणप्रतिष्ठेनिमित्त मी आवाहन करू इच्छितो की दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येईल. बरं, आपण एक विजन पण या ठिकाणी प्रगट केलेलं आहे आपलं आणि या कार्यक्रमाचं सविस्तर आपण कसं नियोजन केलेलं होतं याच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती दिलेली आहे. या भारदस्त कार्यक्रम झाला आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिकांचा, महिलांचा, पुरुषांचा, भावी भक्तांचा या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे. तर याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा? याचं श्रेय जर म्हटलं तर एकटा घेऊ शकत नाही. कार्यक्रम हा जो आहे हा सर्व ग्रामस्थांनी मिळून या ठिकाणी आखलेला होता आणि सर्वांच्या हातभाराने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आम्हाला दिसून येतो. याच्यामागे एकाचं श्रेय असं मी कधी या ठिकाणी म्हणणार नाही. सर्वस्वी या ठिकाणी जर श्रेय द्यायचं असेल तर आई जगदंबेला आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम श्रेय देणार आहोत की आई जगदंबेने हा कार्यक्रम आमच्या हातून घडवून घेतला आहे, असं आमची त्यावरती भावना आहे आणि त्यातून हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घडवून घेतलेला आहे. महाराज, अजून एक शेवटचा प्रश्न मी विचारू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये लोक व्यसनाधीन झालेले आहे आणि